हाय गाईज, माझ्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. आणि आज आम्ही आहे ना चूल बनवली आहे मातीची आणि त्याच्यावरून आम्ही खरोखरची म्हणजे खरोखरचं जेवण बनवणार आहे. तर हा बघा माझा भाऊ श्रेयांश ऐकर. आणि आज आम्ही पानं घ्यायला आलो ह्याची घ्यायचं. तर मी तुम्हाला चूल दाखवते, थांबा. श्रेयांश तिकडे बघ चिकू. तर हे बघा इथं आम्ही चुला ठेवल्यात, एक माझ्या बहिणीची, एक दीदीची आणि एक माझी. हे बघा. आणि आता आम्ही आहे ना सगळी भांडी आहेत ना बघा इथं मांडणार आहे इथं. तर मी तुम्हाला आहे ना भांडी मांडताना दाखवते. तर आता आम्ही भांडी मांडत नाही, आम्ही बघतोय फक्त चूल पेटते का, मग आम्ही भांडी मांडणार आहेत. त्याच्या आधी मी चप्पल घालते. तर मी आले आहे माझ्या मामाच्या गावाला. मी तुम्हाला अजून एक व्हिडिओ दाखवेन, माझ्या अख्खं मामाचं घर दाखवणार आहे. तर आम्ही आता माचीस घेतोय, पेटवणार आहे. माचीस. माचीस होता तर बघा माचीस, या आपण पेटूया. तर बघा दिसते तुम्हाला इथून आता दिसते तुम्हाला चूल. तर आम्ही कागद पण गोळा केले हो आग लावायला. ही माझी आहे, ही माझी आहे. तू या साईडला ये. मी तुम्हाला दाखवते. येडा माणूस बघ कुठे चढला. तिकडे हो ना. अरे तुझं आहे ना, तुझं खेळ ना, तू येडा बिडा होय बघा. आता आम्ही माचीस लावणार आहे. पहिली ही माझी आहे. किंवा आधी कागद टाकतो आम्ही जरा. अरे मी टोप आणते. विजला माझी टोप टाका नाही, काहीतरी विजतंय गाईस. मला पहिलं द्या थोडीशी. नाही लागत आहे. तिथं हवा येते त्याच्यामुळे लागत नाही आहे. तर असं पकड, ह्याला लागतं. तू पकड ना. तर गाईस आम्ही कधीच चूल अशी लावली नाही आहे. आज आम्ही लावणार आहे. म्हणजे आम्ही गावाला तर येतो, पण आम्ही असं काही करत नाही. फर्स्ट टाइम आम्ही करतोय. तर मी लागल्या लागली माझ्या हो, दीदीची. लागली. माझी नाही लागली अजून. तर मी गाईस माझी लागली. अगं आम्ही बघत होतो. माझी आग परत विजली गाईस. तर मी आता लावते. थांब ना, मला लावून दे. जरा तिला लावून द्या. जोपर्यंत ती लावते तोपर्यंत. तर बघा माझ्या दीदीची तर लागली, माझी पण लागली आहे. ती लावते बघू लागते का. मम्मी दीदीची लागली माझी. बघा आग लागली, दिसत असेल तुम्हाला. आता ती माझी पण आग बघा माझी लागली. सो अरे माझी पण माझी लागली. तर ही माझी बहीण आहे. तर मी दाखवते, बॅक कॅमेरा करून दाखवते. अरे थांब म्हणते तरी तू. आम्ही बनवतोय सरकार चल बोलत ना. तर आता आम्ही तुझी माझी विजली आणि पूर्ण काळा काळा झालाय आमचा टोप. सगळं भाजतंय बाबा. सो गाईज हे बघा तिची विजली परत.
सो आम्हाला वाटत नाही की आमचं तर व्हिडिओ आहे तो म्हणजे काढायला येईल आम्हाला. माझा होईल असं वाटतंय मला. तर आम्ही आहे ऊन खूप ना आहे. आता भेंडी मांडतोय जरा. भेंडी मांडतो. ऊन खूप आहे आणि काय होत नाही. मला वाटतं आपण संध्याकाळी ते कंटिन्यू करायला पाहिजे. तर आता आम्ही भांडी मांडतोय. उन्हामध्ये तर माझा भाऊ वगैरे घेऊन चाललाय. चल हा बघा. हो चालेल. काय घ्यायचंय तुला मी सांग. पत्ते पडशील. तर हा बघा पानं घेतोय. तर आता आहे ना आम्ही भांडी मांडतोय. पडशील. तर आम्ही भांडी मांडताना तुम्हाला दाखवतो. तर माझी बहीण मला घेऊन चालली आहे. कुठल्या तरी झाडाला चिकू आलाय ते दाखवायला. ओ 2 3 तुम्हाला दिसतंय का बघा. चिकू आलाय. तिला नाही तर तिला माहिती अजून पण आले तिकडे चिकू. चल चालू करूया ना. तर चला आता भांडी मांडायला. तर आता मी भांडी मांडायला चालली आहे. अरे आम्ही करू का नको आमचं काय. तर मी तुम्हाला आहे ना भांडी मांडते आता. तर तुम्हाला दाखवते. चला. तर आता आम्ही भांडी मांडतोय. तर हे आहे आमचं डब्बा. त्याचं झाकण हलवलं म्हणून आम्ही ह्याच्यात चमचे ठेवतो. काय चिकू आम्ही व्हिडिओ बनवतोय तिथं बनवायचंय. तर मी तुम्हाला आहे ना थोड्या वेळाने. तर गाईज आहे ना इथं चूल आमची पेटत नाही आहे आणि खूप ऊन आहे म्हणून आम्ही आहे ना तिथे शिड्यांवर बनवतोय. त्या शिड्यांवर आम्ही आहे ना माती अशी सारवणार आणि त्याच्यावर चूल ठेवणार आहे. तर मी तुम्हाला माती सारवल्यावर भेटते. तर आता मी पेटवते. तर हे इथे ठेवते. तर माझ्याकडे आता कढई आहे तर मी कढई घेते. तेव्हा ही कढई इथे ना हवा बिलकुल नाही असं नका समजू. खूप हवा इथं आणि त्याच्यामुळेच आग लागत नाही आहे. आणि मला खूप कंटाळा येते मग आग लावायला. काहीच काय होतं म्हणजे घर जेव्हा आग लागत नाही तेव्हा खूप कंटाळा येतो लावायला. एकदा तर आता आम्ही इथून पेटवते. तुम्हाला दिसतंय का. दिसतंय. सो गाईज इथं पेटतच नाहीये. पेटवते. खूप सारे काठी निघाले. एकदम माझी पेटवलं काटे हात घालवायची. मी कढई ठेवले. माझं कुठे ही काय मध्ये आहे तुझी. सो आता मी कढई ठेवले. तेल आणायचं आम्हाला. कसली भाजी बनायचं काही माहीत नाही आणि आम्ही चालू केलं सगळं. तर आम्ही बघतोय. ट्राय करतोय. हात ठेव आग लागले. ते माचीसला आग लागले. ठेव ना. दीदीने सगळा कचरा केला. माझी माचीस आज जाईपर्यंत विचत आहेत. ह्याला लाव एकदा. हवा हे येते. माझ्याला लाव. थांबा पहिला आमचं तरी होऊन दे. तू चुकीचं पकडते. हे पकड. फिजला तर काय करायचं आम्हाला समजत नाही. किती वेळ बघता ना तुम्ही आम्ही किती वेळ करतोय. तशी कधीच नाही पकडायची काठी. माझी संपायला आलं गाईच. कुठे गाईज
गाईज हे काही तयार नाही होते, काय करायचं मग आम्हाला समजा. तर आम्ही आता ट्राय करतो आणि मग तुम्हाला भेटू. तर गाईज ते आमच्याकडून काय पेटत नाहीये, म्हणून आता आम्ही आहे ना भेंडी मांडतो आणि नंतर मग डिसाईड करतो. तर पहिलं गॅस तर आपल्या काही कामातच नाही, तर ते ठेवते. माझ्याकडे आहे ना एक हा एक अजून हांडा हा एक आणि नवीन आणलेला आम्ही कुठे गेलो अरे नवीन हंडा कुठे गेला नवीन वाला हंडा हे जाते नवीन वाला हंडा कुठे गेला आपला ते येते त्यात नाही. तर हा एक असे 3 हंडे आहेत आमच्याकडे हे बघा. तर आम्ही एकामेकावर ठेवणार आहे. आधी हा आणि मग हा हे बघा टॉवर झालं आहे आमचं. कसं काय मला छोटा बटाटा भेटला तर दाखव. पण कापायचं कसं. हा बघा बटाटा मला भेटला आहे छोटा. तर गाईज मी बटाटा आणलाय पण कापायला छोटी सुरी नाही भेटत आहे. माझी सुरी तर मी आता हे बांधलंय. आता आम्ही सगळे स्टीलचेच भांडी घेतोय कारण प्लास्टिकची जळू पण शकतात चुलीच्या इथं. तर आमच्याकडं अशा 2 टोमॅटो काप हे जणी नाही कापणार बा. मग तर हे बादल्या साईडला ठेवतो आणि ग्लास हे सगळे चमचे ना चमचे आम्ही आहे ना ह्या डब्यात टाकणार आहेत. नाही कापले अजून चमचे ही बघा आमची छोटीशी पकड. तर ही पण स्टीलची आहे. ती पण टाकणार आहे. चमचा काढा बघा. अरे कुकर लावणार असले 2 चमचे आहेत आमच्याकडे. तर हा माझा आणि हा दीदीचा आहे. हवे तिने प्लेट घेतली सॉरी कुकर आणि कुकर नंतर घे. तर ही वाटी आहे ना आमची आहे. कुकर न देते ही आमची ही माझी आहे. तर गाई आणि ही दीदीची वाटी. वाटी म्हणजे कढई आहे. तर हा तवा आणि अजून एक तवा आहे. ते बघ तुला सांग ना तुला सांग काय ओरडली खूप नाही होत. तर बघ हे 2 तवे आहेत ते आम्ही ठेवतो इथे. हा मग बस जाऊ चला थोडं. हे बघा कसलं क्यूट आहे ना लिंबू पिळायचं. ह्याने आहे ना खरं मध्ये पिळतं बघा होले. तर मी तुम्हाला नंतर ट्राय करून दाखवेन ते. आणि हे 2 लागले मध्ये पण लक्ष द्या. अरे मला वाटलं तुझं आहे. आणि तर आहे ना अजून एक कुठे 2 येल्लोवाला कुठे तवे येल्लोवाला. आणि हे ना खरं खर्च आहे. तू मातीवर बसलीस काव्या. असं अजून एक गॅस आहे. अजून एक गॅस आहे. हा दीदीचा आहे म्हणजे आपला आहे. आणि अजून एक आमच्याकडं बादली आहे. कुकर पण आहे आणि हा कुकर पण आहे. फक्त पाणी पाणी आणि हे बघा आमच्याकडं किती प्लेट आहेत आणि वाट्या. तर ही एक वाटी आहे. ही माझी. ही प्लेट आहे हंड्यांवरची. ही एक वाटी आहे. ही एक वाटी आहे. हा कुकर आहे. हा कुकर आहे. हे चमचा आहे. थोडं वेळ घेते थोडं वेळ मोटरचे थोडं घेते. हे अजून एक वाटी आहे. ही अरे ताटावाली खिसणी आहे. तर माझ्याकडं हे गाळायसाठी आहे. ही कढईवर ठेवायची प्लेट. हा छोटासा पळपट आहे. अजून एक काठी आहे. आणि ह्या प्लेटी आहेत ते मी तर हंड्यांवर ठेवणार आहे. तर आणि ही एक अजून एक प्लेट आहे आणि ही मोठी प्लेट आहे. त्याला ह्याच्यात आम्ही
पीठ मळतो ते आम्ही ठेवतो. आम्ही कुमार मामा तर आम्ही हे इथे ठेवतो. आणि हा बटाटा आहे ना, त्याला आम्ही सालं काढायला आता आमच्या घरातलं घेतोय. तर मी घेऊन येते, तोपर्यंत तुम्ही थांबा. तर काही आता मी तेल आणणार आहे, याच्यातनं तेल आणणार आहे आणि मी बटाटा किसायला चटणी आणि मीठ आणणार आहे मिक्स आणि याच्यात हळद आणणार आहे आणि ह्याच्यात चटणी आण. आणि हे पण आण सुरी आणि हे सालं काढायचं. तर अरे या, तर आम्ही असं प्रकारे आम्ही गॅसचं काही यूज नाही करणार आहे, फक्त असं छोला ठेवला आहे. तर मला लिंबू आणायचं आहे, तुम्हाला दाखवायचं नाही म्हणून आम्ही दीदी, तर हे तुम्हाला दाखवायचं आहे ना, म्हणून मी लिंबू आणते. तर मी तुम्हाला लिंबू आणून भेटते. तर मी आता हा बघा साल काढायचं आणि सुरी आणली. आणि आता मी ह्याला एकदम असं हाफ करणार आणि मग साल काढणार. एवढा यूज करणार आहे आम्ही. दीदी माझा पण झाला, चालू कर. ते क्लीन होऊ दे. तर आता मी हे साल काढते. अरे थांब थोड्यासाठी थांबते. चहा बनवूया आपण. चहा बनवूया. बनवायचं आहे मला. अरे काय एवढं थोडी मी चहा तू ते मातीला पाठवतेस. तर मी आहे ना थोडंसं अद्रक आणलंय चहा बनवायसाठी. तर गाईज आहे बघा, तर एक सेकंड मला पण फोन सेट करून दे. तर गाईज आपण आता हे कापणार आहे. तर मी साल काढते, काव्या कापणार आहे. चहा बनवणार आहे आणि हळद चटणी मीठ आणि आम्ही तेल पण. आणि मी अद्रक आणलंय, मला एकदा ट्राय करायचं आहे चहा. तर मी आहे ना हे आणते, चहा पावडर आणि साखर आणते थोडी. अरे दूध कुठून आणणार काव्या? आणते मी बरोबर. अरे नको. तर हे बघा मी, तर आम्ही चहा नाही बनवणार आहे, मी बनवते. तर मी तुम्हाला थोड्या वेळाने भेटते. काव्या, हो का? काव्या चहा बनवणार आहे. तर मी तोपर्यंत बटाटा कापून घेते. आता कोणतं नाही घ्यायचं. तर मी बटाटा कापून घेते तोपर्यंत चहा बनवेल. मग आपलं जेवण पटकन होईल. तर मी चहा पावडर आणि साखर मिक्स आणली. आता फक्त पाणी आणायचं आहे. तर आम्ही एकदम छोटे बटाटे कापलेत. तर मला छोटं जेवण बनवायचं, छोटे बटाटे कापायला लागणार. सो उकडायला लागतात त्या बटाट्याची भाजी बनवायला. सो मी बटाटे कापलेत. आता मी माझ्या कढईत टाकायच्या आधी त्याला कुकरमध्ये टाकते, त्याला उकडून घेते कापलेले बटाटे आणि मग आपण त्याची बटाट्याची भाजी बनवूया. तरी पाणी आणलंय. आता आम्ही चहा बनवते ह्याच्यात रिअल चिंचा. पाणी आतलं पाणी तू वाळायचं मला पी. तुझी यूज करते यूज. हां चालेल. तिथे बटाटे ठेवायचे उकडायला. त्याच्यावर ठेव, मला जवळ पडेल. मग त्याच्या बदली मला हे पाणी द्यायच्यात. हे दे मला. सो मी बटाटे उकडायला ठेवणार आहे. तर मी बघा पाणी ठेवलंय. आता मला पेटवायचं तिला. तर मी पेटवते. तर गाईज आम्ही कुकरमध्ये बटाटे हे करतोय आणि कुकर हा काव्या गळतोय. हां, माझ्यावर बनवणार कसं? उकडायची कसं कुठून गळतोय दीदी? तो कुकर गळतोय गाईज. पाणी सगळं वेग झालं.
येतो तर मी पेटवती आता चूल. देवा परमेश्वरा पेटू दे. सो गाईज मी आता उकडायला ठेवणार आहे बटाटे, कारण बटाटे उकडल्याशिवाय त्याची भाजी बनत नाही. दीदी माचीस संपलं. तर माचीस संपलं, आता मी दुसरा बॉक्स आणते. सो काय इथं पाणी पण आण. आणि पुसायला आण. तर कुठे हे बघा गाईस, मी बटाटे कट करून घेतलेत आणि हे बघा, आणि त्याला आता मी उकडायला टाकणार आहे, कारण उकडल्याशिवाय बटाटे शिजत नाही आणि शिजल्याशिवाय बटाट्याची भाजी बनत नाही. सो पहिले बटाटे उकडूया, त्याच्यानंतर मग बटाट्याची भाजी बनवूया आपण. सो इथे मीठ आहे, चटणी, हळद आणि तिथे तेल आहे. सो आम्ही खरं जेवण बनवायचं म्हणून आम्ही बनवलं आहे. सो ॲक्च्युली तेव्हा प्लीज आमची चूल जळून दे. चूल नाही जळली तर आम्ही जेवण नाही करू शकतो. सो लेट्स गो. तर काही पाणी पण आणलं आणि मी ना हे आणते. फडका नाही गेली ती पुसायला आणि माचीस. सो मी त्याच्यात पाणी टाकले, कारण पाणी खूप कमी होतं. उकडायला बटाटे पाणी जास्त लागणार मग. सो ती चहा बनवणार आहे, तिचं भांडं मी तिच्या याच्यावर ठेवते, कारण याच्यावर बसतच नाही. हे हे तर एव्हा मी पुसून घेतलं आता सगळं. आता माचीस लावून चूल जळवते, म्हणजे चुलीला लावते. तर तुमची शपथ गाईस, तर फोन थोडासा यायला हल्ला. तर तुमची काव्य येतीच आहे आता. हे कोणाचं आहे? ते पुसायला आणले, ठेव तिथे खाली. घाण यायला पुसलंय. मला पुसायचं आवडतं. अरे तू ठेव. तर गाईज जेव्हा तुमची काव्य आलेली आहे आणि मी याच्यात बटाटे शिजवायला लावते आणि माचीस आम्ही म्हणजे डिवाइड करून घेते, म्हणजे बरोबर दोघांना दोन्हीकडे दीदी तू काय बनवतेस? चहा. मग माझ्या ह्याच्यात डाळ बनव ना. नको थांब. आम्ही ॲक्च्युली डाळ भात बनवणार नाही, कारण आम्हाला ताजी चूल होत नाही आहे वर, त्याच्यामुळे. तर बघा मी माची घेतले. मी जाते. हा रे, मला माती खेचायची आहे. दुसरं घे. तर गाईज तुम्हाला दिसत आहे, तुला काय वाटलं? मी तर गाईज काय माहिती का पण आग लागतच नाहीये. खूप सारे माचीस निघाले. शी यार, आगच लागत नाही. काय करावं आम्हालाच कळत नाही आता. सो आम्ही खूप त्याच्यामध्ये प्लॅस्टिक टाकत होतो. ही आता माती काय करू? तरी लागत नाही. देवा लाग नाही यार, किती प्रयत्न केले तरी लागत नाही. तर मी आता एका लाकडाला म्हणजे काठीला लावते. देवा काश लागू दे. तर हिने पेटवलं असेल, या अंगावर आलं, मला भाजले. तर गाईज बघा, हे होतच नाहीये आणि काव्याचं लागलेलं पण विजलं. तर माझी आग पण खूप वेळ झाला लागत. असं गावाला बायका फुकतात ते लागतं, पण आमचं लागत नाहीये. एक आपल्याला माझं लागलेलं पण ते परत विजलं. पण आम्ही हार नाही मागणार. तर गाईज आम्ही इथे लगेच विजलं.
आता काय ऊन येते आणि उन्हात काहीच करायला येत नाही आहे. ॲक्च्युली काय असं वाटतंय की जाऊन ते घरात जाऊन बसावं. शी यार, पाण्यात घाण पण पडली. फोन पण तर खूप मी असं- पाणी वतते आणि दुसरं पाणी ठेवते. फोन खूप गरम झालेला आहे. हो, तर मी लय पाणी घेतलं नंतर. गाईज कशाला एवढीच कशाला. पण मी हार नाही मानणार. गाईज मला व्हिडिओ बनवायचा आहे पण माझी मेमरी फुल झालेली आहे. तर मी ब्लॉग काय तुम्हाला व्हिडिओ पाठवायच्या नंतर तर जरा दाखव. दोघं आम्ही ट्राय करतोय आणि उन्हामुळे काहीच दिसत नाहीये कुणालाच. शपथ मला खूप गरम झालंय आणि माझं थोडंसं लागलेलं पण ते परत विझलं. प्लीज तुम्ही कमेंटमध्ये सांगा तुम्ही असं काही ट्राय केलं आहे का. आणि तुमचं वर झालंय का. तो यूट्यूबला व्हिडिओ कधीच पाठवू नका. कोणच नाही करणार नाही. तरी झालं ना तर आम्ही जेवण कसं बनवणार. डायमंड प्ले भेटणार नाही. मध्ये बोललीस आता. फोन कमी झाले आणि परत वाढलं. किती वेळा लावायचं किती वेळ बंद झाला. म्हणजे एकच कांडी राहिले माझी तर 3 आणि संपलं. देवा प्लीज वळखो. आता हे आमची ओरडणार आहे आणि आता आम्हाला बंदच करायला लागणार आहे बिकॉज हे होत नाही आहे बरं. ते म्हणतात ना ट्राय बंद तसं माझं तुम्हाला माझी तर कांडी संपली. तर पाणी थोडंसं तापलेलं आहे. हे मला पाहिजे. पाणी उन्हानेच तापलं आहे पण उन्हाने तापलेलं आहे. तर मी साखर आणि हे टाकते. चापाळी तिची पण एकच राहिली आणि मी ती वापरणार आहे. नाही. सॉरी काव्या. एकच अरे माझे तर माझी जाईल तर तुला देईन ना मी. अरे जर अरे प्लीज माझी जायते नाही नाही जायली ना तर मी तुझ्या 4 बुक 100 10 या पेट्रोल अरे काव्या मला का मारते तू म्हणतेस का. तुला पण कशाला नाही, पाहिजे मला पण तुला? नाही, तुला पण नाही. कशाला ते काही आमचं होत नाही बघा. तिची मी काठी घेतली म्हणून तिने मला मारला. दिदीला सगळी चमच्या पाहिजे फक्त काय करणार आम्ही पण आता होत नाही तर. आता झालंय ऑलरेडी गरम. हां माझा तर कलर पण आलाय माझा. तिकडे जा. तर मी घे ना चमचा. माचीच आहे का बघते. आता मी कढई घेते कारण फुल गरम झालेलं आहे पाणी. ह्याला गाळून घेते. वरून आलं तर कसं करते ते हे दे कापायचं घे ना ते. मी हेच भरते. तर मी गाळत होती. आता आपण याला पाणी टाकणार आहे तिथे. तर मला ॲक्च्युली भाजी कशी बनवायची
तर गाईज मी आता हळद टाकते याच्यात या भाजीत. अरे गाईज आम्हाला खरं जेवण बनायचं होतं, पण काय करू आता, नाही होते तर आपण कुठं जेवण बनवू. होईल तितकं खरंच आम्ही प्रयत्न केला बनवायला, पण आता चुलीमुळे पूर्ण प्लॅन हे झाला. माझा चहा बनल असं मला वाटतंय, कारण तिचं पाणीच गरम झालेलं आहे. ते बुक काय झालं तर मी याच्यात मीठ टाकलंय आणि मीठ टाकून मी हलवून घेते याला. तर मी ह्याच्यात अद्रक सुद्धा टाकलंय आणि मी माझी आणि हळद टाकते थोडीशी चटणी आणि याला हलवून घेते. खूप सारं पडलंय खाली, ते फेकून देते. अरे गाईस काय झालं, आमची चूल वर्क नाही झाली ना, त्याच्यामुळे आमचं जेवण पण वर्क नाही होणार. तर आम्ही असंच खराब जेवण म्हणजे कच्चं जेवण बनवणार आहे, खाणार पण नाही. थोडी हळद अजून टाकूया कारण येल्लो असते भाजी. त्यात पाणी टाकून तर एव्हा मी आता याच्यात टाकले आणि त्याचा चहा पण थोडासा होतं आहे रेडी, जेवढा होईल तेवढा. आणि तोपर्यंत अजून थोडंसं मीठ कमी झालं आहे, तर मीठ टाकते मी, थोडं चटणी टाकते आणि मिक्स करून घेते. अशी तुम्हाला कधी मुंबईला कापूर जायचं ना आधी, पण मातीच नाही. बस तर आम्ही एक आयडिया केली आहे कापूरची, पण आता तर माझं काय माहिती वर्क होते का नाही बघू. आणि कापूर जळतं आहे तुम्हाला माहिती आहे, तर मी कापूर टाकणार आहे आणि जाळवणार आहे. तर अरे म्हणतो ही पोरं आहे ना नाटकेले करतात येडपडारकी. तर त्याच्यात मी पाणी आहे ते पाणी टाकते म्हणजे आपली शिजेल भाजी चांगली. भिजेल. हे बघा भाजी शिजते आता, म्हणजे कापूर टाकलं आहे तर ती भाजी शिजते. तिकडे मी मिक्स करते म्हणजे थोडासा कलरवाला आहे. काळे माची आणायला गेले. काय केलं दीदी, छोट्याला मोठ्या वाटणमध्ये टाकला आणि झाकण लावलं छोट्या वाट. आता आम्ही मस्तपैकी याला जाळणार. तर हिने कॅन्डल जवळ आली कारण माची संपलं आहे तर घरीच. स्वामी समर्थ स्वामी समर्थ स्वामी जय स्वामी समर्थ, जय जय समर्थ, जय स्वामी स्वामी समर्थ, थांबा जय स्वामी समर्थ, जय जय इथला समर्थ, जय स्वामी समर्थ, जय लागली काही जाग लागली स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ, जय स्वामी समर्थ, जय जय स्वामी. तुम्ही माझं तर काही काहीच करत नाही. समर्थ जय स्वामी समर्थ बोललो आम्ही आणि आमची आग जळली आणि माझी आग चालू यस काहीच म्हणजे आमचं चालू राहणार. आम्ही कापूर आणूनच लावणार आता. तरी बाई काहीच बघा. ये तर आमचा चहा उकळतोय. आता मी पकड घेते. दीदी
ही तुझी बघ आग बाहेर आली आहे. आणि काव्याचा चहा एकदम मस्तपैकी उकळतो आणि मला खूप मजा येते. दीदी दूध कुठून आणणार? तू शांत बस. आम्ही समर्थ सगळी मदत करतो. गाईज माझी आग विझली. हाय हाय नाही विझली. दाखव. श्री स्वामी समर्थची. जय स्वामी. अरे माती नको टाकू. श्री स्वामी चिकू माती टाकलीस मंद. चालू आहे तुझ्या. श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. तर काही श्री स्वामी समर्थची बोलू आम्ही. आणि आमची आग झाली एकदम मस्तपैकी. आणि कापूर आणलेत माझ्या दीदी. आम्ही एक्स्ट्रा कापूर आणलेत कारण आग लागायला. काव्याचा चहा मस्तपैकी उकळतोय काय. आणि तिकडे मला पण कापूर. सो काही आमचं वर्क झालेलं आहे आणि मला खूप खुशी होती. आणि ॲक्च्युली काव्याचा चहा वर्क होणार आहे भाजीपेक्षा माझ्या. सो लेट्स गो. जय स्वामी समर्थ. आपली मदत केली. श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी. आम्ही समर्थांचं नाव घेतलं ना तर आमची आग पण झाली. मी जेवण पण. तुम्ही पण स्वामीचं नाव घ्या लगेच होईल. सगळं होईल. कोण कोण बैठकीला जातं कमेंट मध्ये सांगा. सांगा नक्की आम्हाला. मला एक खरं मध्ये नाही प्यायचं. थोडं पाणी आणायचं. प्यायचं खरं मी देते. आणि गावाला तर बिना दूधचं पण चहा पितात. जा ना आण ना. थांब ना आणते. थोडं उकळू दे. आणि गळायला गाळलं. हे तिथे थोडं ते. अरे नको मीठ टाक. तुझं पण आहे माझं. माझं पण. फुक देखो माझी दोन्ही पण माती तयार झाली. माझं विजवलंस. माझं तयार नाही झालं. चल चुकू आपण हे. स्वामी समर्थ जय. हे टाकायचं. समर्थांचं नाव घेतलं फुकलं की होतं. खूप आम्हाला मस्त वाटलं. आणि आमचे स्वामी समर्थ आम्हाला असेच मदत करत राहतील हरवे. तर तुम्ही कधी तुमच्या बटाट्याला उकळलंय का असं चटणी मीठ टाकून. आम्ही उकळतोय. ॲक्च्युली आमची भांडी खूप काळी होणार आहे मला माहिती आहे. हिशोबत जाऊ दे. चहा झाला ना बस झालं. मी दूध आणते. हे दीदी आणि गाणी पण. सो गाईस एकदम वर्क. हे बघ आमचं आग लागली. बस काय बटाटा पण शिजत आलाय. आता करायचं. चहात मीठ कोण टाकतं. तर काय एक माझ्या भावाने चुकी केली. चहात मीठ टाकून गेलाय. आता आपण चहात मीठ ट्राय करणार आहोत. मी पण मिस करत आणि मीठ दूध आणायला गेले का तर माझा बटाटा एकदम गुडगुड होत आहे. आणि आता आपण बटाट्याला गाळून घेऊया. एवढ्याच काय चुकलं कसला घाण झाला. चांगला आहे चहा. मीठ चहामध्ये मीठ कोणच टाक. असून दे. आमच्या बक्कडे हे केल्यास हाताने टाकायला येत नाही. मला पण हाताने टाकायला येतो. अरे बस ना केवढं मीठ टाकतोस. आता मी मीठ करणार. अरे हळदी मीठ लागले त्याला. तर झालाय चहा काव्याचा. नाही दूध टाकायचे. गो भांडं गरम झाले. मग मी कशाला पकडणे उचलते एवढं. तर माझा चहा बनतोय आणि माझी भाजी पण बनते. तुमची ती चुल्यालाच सगळं
काय काय झालं माझ्या ह्यालाच कोणी हे मला कापुरान नाही मला दूध गरम करायचं चा माझ्या ह्याला कर फुकू नकोस हवी आण कापूर हा जा ना प्लीज दीदी जा ना काय आणू कापूर कापूर मला पण आण कापूर कुठे ती कापूर म्हणून काय आणत होती माहिती का धूप हे दरवाजाला काय होणार नाही ना गरम होणार दरवाजा इथं ठेव ना अगं इथं ठेव अगं विजल गरम होईल दरवाजा हा या बटाटे काय परफेक्ट शिजलेत माझे वाटतंय का नाही एकदम नरम आणि नरम झालेत खायचे ते आता आपल्याला अरे पण त्याला वाटायला पाहिजे ना पाणी कमी करते पकड दे मला त्याच्यात मी पाणी काढणार आहे कारण खूप झालं पाणी आपलं तर मी चुकून दूध जास्त आणलंय आणि ह्याच्यात पण दूध जास्त पडलंय काहीच खूप गरम आहे आता बटाट्याची भाजी झाली आपल्या आणि काहीतरी ठेव ना बनवायला अजून आणि मॅगी बनली थोडीशी हा बनवूया तर आम्ही मॅगी बनवणार आहे गाईस दीदी दूध काय करू दूध काय करू भाऊ ओ माय गॉड चहा एकदम क्यूट आणि क्यूट झालेला आहे हे जा धुवून आण हे चालू आहे तसं इथं पण चालू आहे बनवू दे ना अजून जरा तर मी बटाटा परत ठेवलाय कारण ते विजल म्हणून आणि अजून शिजल जरा तर माझं चहा एकदम भारी बनला असं मला वाटतंय तर तुम्हाला खोटं वाटत असेल तर तुम्ही बघू शकता हे बघा आणि हे बघा कसलं रिअल वाटतं यार मला कमेंटमध्ये सांगत कोण भेटेल तो स्वामी समर्थ तर मीठ नाही टाकायचं बाबा हा मीठ टाकते आणून तर मी तर याच्यामध्ये मीठ टाकायचं आहे टाकलं तरी मीठ टाकलं तर पागल मीठ मॅगी आणलीस मॅगी नाही बोलले पागल मीठ टाकलं तर मी आता हे काढते हे असलं कसल्याच्या जरा दूध जास्त झालंय गोरं पण माझं दूध संपलं एकच आणलेलं कडप आणलंय हे पण विजलं बघ तुला बोललेलं मी अरे मोबाईल गरम झालाय जा ना घेऊन त्याच्यात तेल टाकायचं गाईस विसरली सॉरी गाईस तेलच्या जागी पाणी टाकले गाईस किती अक्कलमंद आहे म्हणून चल जाऊ दे माझा चहा आता मी तेल पाणी कोण पिणार तेल टाकते तर मी चहा वाटते गाळायला आपल्याकडे काय नाही तर मी हे घेते हे तुम्ही कापूर लावले पण ना ग कशी लावायची पाटी आखी बघ रेड मी हात लावते नाही आगे ती कुठे काव्या काय आठव ना तू नाही तुला जा काव्या काय
हे कुठे आहे कॅन्डल विजली कुठे आहे हे खालती आग लावून दे ना मला जाणं गॅसला जा ना मी